प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 3. प्रॉब्लेम सेट मधला प्रॉब्लेम सेट त्यातला क्वेश्चन नंबर 3. त्यातला पहिला घ्यायचा आहे 3x + 3y = 12, x - y = 1. आणि ते सर्व जे गणित सोडवायचे ते आपल्याला ग्राफिकली सोडवायचे आहेत. ग्राफिकली ठीक आहे. सोपं आहे. सोपं आहे का रे? त्याला पहिला काय करावं लागेल? चेप्टर मध्ये यावं लागेल. आता x बरोबर काय असेल 12. इकडला प्लस किंवा इकडून काय होतो -3y आणि इकडला +2 इकडला गुणाकार तिकडून काय होतो बेटा सांगा बरं का? काय होतं बेटा? एक लक्षात ठेवा, अंतरा रिअल नंबर आणण्याचा प्रयत्न करायचा. तर आता काय करू आपल्याला या ठिकाणी मी काय करतो x बरोबर काय करतो जर 8 ठेवलो तर काय होते 12 मधून 9 गेले की 12 मधून 3 गेले की उरले 9 भागिले 2 थोडं गडबड होते. मी काय करतो पहिला 0 ठेवतो. काय ठेवतो तुमच्या मनात ठेवू शकतो बरं का. बघा आता y बरोबर किती ठेवू बेटा 0 किती ठेवू काय सांगा x बरोबर 12 3 * काय बेटा 0 डिवाइडेड बाय काय बेटा 2 सांगा मग 12 भागिले 2 6 सांगितली 12. पण समजा की y बरोबर 5 हा काय असतो x हा काय y आणि खालचा काय असतो बेटा सांगा काय असतो x, y. जर मी आता काही y बरोबर 0 ठेवलोय तर x किंमत काय आली सांगा बरं का बेटा 6. कोऑर्डिनेट काय आले 6,0. मी आता काय करतो बघा बेटा त्या ठिकाणी की मी काय करतो y ची किंमत ठेवतो मी त्या ठिकाणी 2. किती ठेवतो बेटा 2. सांगा मग सर 12 3 गुणिले 2 भागिले किती बेटा 2 12 1 12 3 1 3 3 गुणिले 6 12 मधून 6 गेले किती उरले 6 भागिले 2 किती आता सांगा 3. म्हणजे y ची किंमत जर मी 2 ठेवलं तर x ची किंमत काय आली बेटा 3. कोऑर्डिनेट काय आले सांगा 3,2 आले का नाही बेटा. मी आता काय करतो त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी पहा की y बरोबर त्या ठिकाणी काय करतो 4 ठेवतो पटीने जातो 4. x बरोबर 12 मायनस 3 गुणिले किती बेटा 4 ना भागिले 2 12 मधून 12 गेले काय उरलं सांगा 0. म्हणजे y बरोबर जर 4 ठेवलो तर x ची किंमत काय आहे 0. y बरोबर किती ठेवलो 4 तर x ची किंमत काय आहे सांगा बरं का 0. कोऑर्डिनेट काय आहे सांगा 4,0. झालं का उत्तर. एक लाईनचं काढला. तुम्हाला जर वाटलं सर मायनस मध्ये घ्यावं तर यस यू कॅन टेक इट इन द मायनस. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. ओके ते झालं. आणि स्केल घ्यायला विसरायचं नाही. आणि तुम्ही चूक करायला लाईन काढला काही कोऑर्डिनेट असतात ना बेटा असं बारीक गोल काढायचं असे भलं मोठं काढायचं नाही काय गावाला झोपच नाही त्याच्यामध्ये छोटं काढायचं व्यवस्थित काढायचं त्याला पॉइंट द्यायचं कोऑर्डिनेट द्यायचं आपल्याला लई चिंता तुम्हाला. दुसरा इक्वेशन काय बेटा x - y बरोबर 1 आहे. काय सांगा बरं का दुसरा इक्वेशन सांगा x - y बरोबर 1. त्याला कसं करता येईल सर x बरोबर 1 + y बरोबर आहे बेटा. डबा इथंच घेतो डबा दुसरा आपण डबा छपा x y x, y. चला सांगा बेटा काय करू मी सर y ची किंमत ठेवा काय घेऊ सर एकदा 0 एकदा 1 आणि एकदा 2. किती प्रॉब्लेम पहिली केस 1 + 0 बरोबर किती बेटा 1. म्हणजे जर समजा मी y बरोबर जर 1 ठेवला तर x ची किंमत काय आहे y बरोबर जर मी 0 ठेवला तर x ची किंमत काय आहे बेटा 1. जर मी y बरोबर आता किती ठेवलं बेटा 1 तर बघा बेटा x बरोबर 1 + 1 बरोबर किती आलं बेटा 2. y बरोबर 1 ठेवलं तर हे किती येणार आहे 2. परत बघा y बरोबर मी 2 ठेवलं तर x बरोबर 1 + किती बेटा 2 बरोबर किती आला 3. म्हणजे काय y बरोबर जर 2 ठेवलं तर x ची किंमत काय येणार आहे 3. कोऑर्डिनेट सांगा बेटा 1, 0 2,
1 आणि लास्टला काय येतो 3, 2 डबे आपल्याला मिळालेले आहेत आता. रेडीमेड व्हाईट युनिव्हर्सिटी येते का बघतो आताच कर. जरा बाहेर व्हा बेटा, ऍडजस्ट करायला शिका. करावं कसं येते का बघू चुका. चला हे पॉईंट तरी बाजूला लिहून घ्या. आपण करता येईल पॉईंट लिहून घ्या, एवढेच लिहून घ्या. 6,0, 3,2, 4,0 लवकर लिहा. 5 वरच्या लाईनचा खालच्या लाईनचा घ्या. 1,0, 2,1 आणि 3,2 क्लिअर होतो. पडदा लावून कल्याणी बेटा. आणलो का पॉईंट. चला सांगा मला. हा कोणता क्वाड्रंट आहे. फर्स्ट. तिथे काय असतं का प्लस कॉमा प्लस. हा कोणता आहे सेकंड. इथे काय असतं बेटा मायनस आणि प्लस. हा थर्ड आहे. इथे काय असतं सांगा बेटा मायनस आणि आणि इथे काय असतं बेटा प्लस कॉमा. पॉईंट सांगा पहिला काय 6,0. 6 पहिला हे काय असतो एक्स आणि दुसरा काय असतो वाय. म्हणजे पहिला काय दिले 6,0 ना. 6 कशावर आला इथं आणि वाय किती आहे 0. कोणत्या ऍक्सिस वर मग एक्स ऍक्सिस वर. असं छोटा काढायचं बेटा आणि ते लिहायचं 6,0. दुसरा पॉईंट सांगा बेटा. हा 3,2 दोन्ही प्लस आहेत म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये. हा पहिला 3 आणि हा काय 2. हा एक्स वर आणि हा वाय वर. ठीक आहे 3,2 इथे द्यायचं 0 एक्स 4,0 हा 4 इथं झाला 4,0 म्हटलं का रे.
फोर कॉमा किती रे 0 लाईन कुठे इंटरसेक्ट पाहिजे रे नाही ना इक्वेशन काय होतं सांगा आपलं इक्वेशन बघा सांग x बरोबर सांग काय होतं x बरोबर 12 minus 3 divided by 2 ना काम तो y ची किंमत किती घेतो बेटा आपण 0 ना तो y ची किंमत काय करतो तर -2 घेतो बेटा आणि मोठं होईल रे तो y ची किंमत काय करू आपण समजा 1 घेतो 1 घेतला का बघा बरं घेतला वाटतं 2 घेतला का बघा 2 चं घेतला वाटतं ना पहिला किती घेतला 6 घेतला का पुन्हा किती घेतला 3 पुन्हा किती घेतला आपण 4 घेतला का 6 3 तर झालं 6 3 आपण काय करू इथं समजा 2 घेतो ना 2 कुठे घेतला रे y ची किंमत 2 घेतला रे y ची किंमत 0 घेतला अरे 2दा 0 कसं काय घेतला तुम्ही नाही ग y ची ऑलरेडी एकदा 0 घेतलात ना तुम्ही राव डबल 0 कसं का मग फक्त तुम्ही काय सर 0 झाला दुसरा 0 घ्या म्हणून सांगता येत नाही का तुम्हाला एक घेतला डबल घेतात का गेलो का काय आता y ची 4 घेतो बेटा y ची 4 घेतो 12 मधून 12 4 ते किती आला 0 अच्छा असं आहे का ते चालेल आपण आता काय करू आपण 6 घेऊ 6 घेऊ यावर का 6 बेटा 12 मधून 18 गेले किती उरले सांगा -6 भागिले 3 2 -3 जर समजा y बरोबर 6 जर घेतला तर x किंमत काय का सांगा -3 काय ते बेटा -3 आता घेऊन घेऊ का 6 -3, 6 बघा बघा आता -3, 6 कोणते तीन -3, 6 दुसऱ्यामध्ये -3 मग काय बेटा 6 नाही नाही ना परत एकदा चेक करावं लागेल काय इक्वेशन होता बघा एकदा बरं का परत एकदा सर्वांनी चेक करा इक्वेशन आता आपण या ठिकाणी काय करायचं सांगा बरं का एकतर x ची किंमत घेऊ तर y ची ठीक आहे समजा इक्वेशन 1 बरोबर 1 ठेवा काय ते सांगा सर 2 × 1 प्लस 3y बरोबर किती आलं बेटा 12 हे 2 प्लस 3y बरोबर किती आलं सांगा बेटा 12 हे 3y बरोबर हे 12 इकडला प्लस 2 इकडे जाऊन काय होतं -2 पण 3y बरोबर किती आलं सांगा 10 आणि y बरोबर किती आलं सांगा 10/3 हे बरोबर होईल का सांगा बरं का होणार मग आता आपण काय करू त्या ठिकाणी पहिला आपण काय करू x बरोबर 0 ठेवू काय ठेवू बेटा सांगा x बरोबर काय ठेवू मी 0 घ्या सर 2 × 0 प्लस 3y बरोबर काय बेटा 12 आता सांगा बरं का सर 3y बरोबर 12 मग आता सांग सर y बरोबर 12 इकडे गुणाकार इकडे अजून भागाकार की त्याला सांग 4 म्हणजे काय बेटा सर या ठिकाणी जर समजा आपण x ची किंमत जर 0 ठेवलं त्याची x ची तर y ची किंमत काय येणार आहे सांगा 4 ठीक आहे हे काय x, y बरोबर किती आलं सांगा 0, 4 एक पॉइंट झाला दुसरा सांगा तुम्ही काय करू आपण 2 ठेवू फक्त 2 चला x बरोबर 2 ठेवा बेटा सांगा 2 × 2 प्लस 3y बरोबर 12 सांगा बेटा 3y बरोबर हे 12 इकडला प्लस 4 इकडे जाऊन काय होतं -4 म्हणजे काय 8/6 हे बी येणार नाही 8/3 हे प्रॉपर येईल का नाही येणार चेंज करू आपण काय करू सांगा बरं का परत सांगा व्हॅल्यू सांगा सर आता 3 ठेवून बघू का बेटा 3 x बरोबर 3 ठेवा बरं का 2 × 3 प्लस 3y बरोबर काय बेटा 12 6 प्लस 3y बरोबर किती बेटा 12 इकडला प्लस इकडे जाऊन काय होतं सांगा -12 मधून 6 गेले किती उरले सांगा बेटा
6 उरले. 3y बरोबर किती बेटा 6. y बरोबर किती त्याला सांगा 6/3 बरोबर किती बेटा 2. y ची किंमत काय आली 2. कधी x बरोबर जर मी 3 ठेवलं तर y ची किंमत काय येणार बेटा 2. ठीक आहे 2 पॉईंट मिळाले तुम्हाला. आता काय करू 4 तर ठेवणार नाही. 4 तर ठेवलो तर 4 1 4 4 2 8 होणार नाही. काय ठेवू सांगा बरं का 5 ठेवू. किती ठेवत रे 5. सांगा 5 ठेवा चला. तिसरी कंडिशन सांगा इथं बघा 2 × 5 प्लस 3y बरोबर किती आहे किती बरोबर किती मारतो एवढं मारतो मी एकदाच करतो बरं का तू मारायला चालू करू ना एवढं मारतो एकदाच सांगितलं का लक्ष द्यायचं. माझी इथं जायचं नाही एकदा सांगितलं का कितीच बघायचं. मला शिकवताना इरिटेट मला समजा बरं पहिला सांग. चला सांगा बेटा हे 10 प्लस हे 3y बरोबर किती बेटा 12. हिस्ट्री गडबड होईल बेटा इकडला 2 तिकडे होणार आहे गडबड. मग एक चेंज करू आपण किती ठेवून सांगा बरं त्याचा 6 ठेवून बघू बेटा. x बरोबर जर मी 6 ठेवलं तर सांगा इक्वेशन आता 2 गुणिले 6 प्लस 3y बरोबर काय येते बेटा 12. सांगा तर 3y बरोबर हा 12 इकडला प्लस 12 इकडे तो काय होतो -12. y ची किंमत काय आहे सांगा 0. कधी बेटा जर y बरोबर मी किती ठेवलं तर सांगा बरं का y बरोबर जर सॉरी x बरोबर जर मी 6 ठेवलं तर y ची किंमत काय येणार सांगा 0. तर लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होऊन गेल्या मागचा पण हेच कोऑर्डिनेट आलता आपला बरोबर आहे की बघा हेच चालतं. मग आता आपण काय करू याला चेंज करू काय x किती ठेवू आपण 6 आणि हे किती आलंय 0. तर एका चेक करू का बघू का आपण इकडे येते का ट्राय करू आपण. हा कोणत्या ऍक्सिस वर येणार आहे x ऍक्सिस वर. हा कोणत्या येणार आहे y वर. ट्राय करून बघू लाईन आली तर आली नाही तर नाही. काय कोऑर्डिनेट सांगा बरं का बेटा. ठीक आहे हे लोक का पॉईंट घेऊन घ्या आपला 0 4 3 2 6 0 0 4 3 2 6 0. किलो का चला पॉईंट सांगा 0 4 एक सगळं सांगा पहिला पॉईंट सांगा बेटा. इथे काय असतो 0. हा कोणता आहे y ऍक्सिस. हा कोणता y डॅश. इकडला काय आहे x आणि इकडला काय बेटा x डॅश. इथे काय असतो प्लस प्लस इथे काय असतो मायनस प्लस आणि इथे काय असतो मायनस मायनस आणि इथे काय असतो प्लस आणि मायनस. पहिला पॉईंट काय होता 0, 0 म्हणजे x वर 0 म्हणजे y वर किती बेटा 4. इथे काय आला 0, 4. दुसरा पॉईंट सांग बेटा 3, हा x वर 3 y वर किती बेटा 2. हा पॉईंट इथं आला म्हणजे हा पॉईंट आला. इथं काय सांगा 3, 2. नेक्स्ट 6, 6 x वर आता लाईन होऊ लागली बघा. आता लाईन आली चेक करावं लागतं बेटा. त्याच्यामुळे बार प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. ठीक आहे आता एक लाईन झाली बघा अशा प्रकारे. लाईन कोणती आहे सांगा नाव 2x प्लस इक्वल टू आले का लक्षात. हे एक लाईन झाली. असेच आपल्याला काय करावं लागेल दुसरी पण लाईन त्या ठिकाणी काढावं लागतं. ठीक आहे बेटा. काय ओके चला दुसरी इक्वेशन करायची आपल्याला. चला नेक्स्ट इक्वेशन सांगा त्याच्यातला दुसरा काय होता x मायनस
बरोबर. चल एक्स कॉमा वाय. चला सांगा एक्स बरोबर काय असते बेटा 1 प्लस वाय. वाय ची किंमत मी 0 ठेवलं. एक्स किती आला सांगा. एक्स किती आला 1. परत सांगा ही पहिली इक्वेशन. दुसरा सांगा मी एक्स वाय बरोबर 1 ठेवतो. किती ठेवतो 8. एक्स बरोबर काय ते सांगा 1 प्लस 1 इज इक्वल टू किती बेटा 2. वाय जर 1 ठेवलं तर किती येणार आहे 2. नेक्स्ट सांगा वाय बरोबर मी काय करतो 2 ठेवतो. सांगा मग 1 प्लस 2 बरोबर किती रे 3. जर वाय 2 ठेवलं तर हे किती येणार आहे 3. सांगा मग 1,0 2,1 आणि काय बेटा 3,2. मिळाले पॉईंट. घेऊन त्या बाजूला आपल्याला सांगा. ओके. पहिला पॉईंट सांगा 1,0. आता बघा पहिला काय असतो एक्स. दुसरा काय असतो वाय. काय तुम्ही 1,0 म्हटलात ना म्हणजे एक्स ऍक्सिस वर काय बेटा 1 पॉझिटिव्ह कडे असतो मायनस कडे असतो 1,0. दुसरा पॉईंट सांगा 2,1. तो काय हा 2,1 एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय वर 1. तिसरा सांगा 3,2. 3,2 आली का बघा लाईन एकदम स्ट्रेट. अशा प्रकारची लाईन. ठीक आहे. अशी लाईन काढू शकतो. घरी तर काढला वाटतं ना सर्वांनी. जे काढले ते उद्या डबल करायचे 2-2 वेळेस. जर का नाही तर मग आपल्या पद्धतीने आपण त्यांनीच हातात घेतो कारभार सर. ठीक आहे. तर पहिला गणित झाला. चला दुसरा गणित सांगा. सेकंड गणित सांगा. सांगा रे बेटा दुसरं गणित. हा एक्स मायनस 3y बरोबर 8. दुसरा आहे 3x मायनस 2y बरोबर 4. एक्स बरोबर काय ते सांगा 1 प्लस 3y. इकडे बघा 3x बरोबर हे 4. इकडला मायनस 2y तिकडे होतो प्लस 2y. एक्स बरोबर काय ते सांगा. तर हे 4 प्लस 2y आणि इकडला गुणाकार इकडे तो काय झाला बेटा. काय झाला भागाकार. काय झालं सांगा भागाकार. आता डब्बा काढावा लागला आपल्याला. ठीक आहे. केस नंबर 1 ठेवूया. पहिला काय करू वाय बरोबर मी काय करतो 0 ठेवू. काय ठेवला कुणाची किंमत किती ठेवला रे 0 ठेवला. मला सांगा मग एक्स बरोबर काय ते 1 प्लस 3 इंटू 0 काय ते 0. त्याला सांगा 1. वाय बरोबर 0 ठेवलं तर एक्स किंमत काय येणार आहे 1. वाय बरोबर मी काय करतो 8 ठेवतो. किती ठेवलं बेटा 8. सांगा मग तर 1 प्लस 1 बरोबर किती आला 2. तर वाय ची किंमत जर 8 ठेवला तर एक्स ची किंमत काय येणार आहे 2. आता काय करतो वाय बरोबर -1 ठेवतो बेटा. सांगा एक्स इज इक्वल टू 1. हा सांगा इक्वेशन काय होतं तुमच्या इकडे बघा. हा तुमचा 1 ला 1 हा प्लस 3. अरे इथे हे झालं ना रे. इथं 3 येईल ना रे बेटा. इक्वेशन बघा बरं का काय आहे 3y आहे ना. y ची किंमत 1 ठेवली तर 3 येणार आहे बेटा. 3 म्हणजे एकूण किती येते सांगा 4. म्हणजे समजा y बरोबर जर मी 1 ठेवलं तर एकूण किती येणार आहे 4. कोऑर्डिनेट काय येतात 4,8. आता मी काय केलं y बरोबर -1 ठेवलं. तर -1 जर ठेवलं मी तर आता बघा हे 1 -3 बरोबर मायनस किती येते बेटा 2. y बरोबर जर मी -1 ठेवलं तर त्या ठिकाणी
x ची किंमत काय आहे बेटा सांगा -2. याचे कोऑर्डिनेट काय आहेत -2, -1 डबा इकडला पण तयार करावा लागेल बेटा आपल्याला. इकडे डबा ऑलरेडी मिळाला तुम्हाला. आता या ठिकाणी पहा बेटा, मी जर 0 ठेवलं तर काय येणार आहे 4/3. ते कामाला येईल का? येईल, पण आपल्याला तेवढं समजणार नाही आपल्याला. त्या ठिकाणी आपण काय करू, 1 ठेवू. 1 जर ठेवलं तर येणार आहे काय होते 4 + 2 किती होते 6. 6/3 किती येते 2. तर काय करू, केस नंबर 1. जर समजा आपण y बरोबर 1 ठेवलो, किती ठेवलं बेटा y बरोबर 1, तर बघा x बरोबर 4 + 2 * काय बेटा 1 डिवाइडेड बाय काय ते सांगा 3 डिवाइडेड बाय काय बेटा 3 सांगा मग. तर 4 + 2/3 म्हणजे काय बेटा 6/3 सांगा. 3 × 3 3 2 6 म्हणजे y बरोबर 1 ठेवलो तर याची किंमत काय येणार बेटा 2 येणार. आता परत बघा, y बरोबर जर समजा 3 ठेवलो तर नाही, आपण y बरोबर 3 ठेवलो नाही, y बरोबर काय ठेवू 4 ठेवू. किती ठेवू 4. 4 जर ठेवलं तर किती होते 4 × 4 4 × 2 8 8 × 4 किती होतात 12. 12/3 उत्तर काढता येतं. y बरोबर किती ठेवू सांगा 4 ठेवा. सांगा मग x बरोबर 4 + 2 * 4/3 किती 3. ते 4 + 8 किती होतात 12/3 सांगा मग 4 किती येते बेटा. बघा ना हे किती 4 4 × 4 4 2 8 एकूण किती झाले 8 × 4 किती झाले बेटा 12. 12/3 किती झाले एकूण 4. मग y ची किंमत किती आली सांग. सर y ची किंमत जर मी त्या ठिकाणी 4 ठेवलो तर x सुद्धा किती येणार आहे बेटा 4. लास्ट ठेवतो मी काय करतो y बरोबर -1 ठेवतो. तर -1 जर ठेवलो तरी येणार नाही, येणार नाही. तर आपण काय करू, y बरोबर त्या ठिकाणी जर समजा 3 ठेवलो तरी येणार नाही. y बरोबर 5 ठेवा बरं का, येणार नाही. y बरोबर 6 ठेवा बरं का. 6 × 6 = 12 12 × 4 किती रे 16. 16/3 भाग झाला. काय करा y बरोबर त्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू चेक करा बरं का. चेक करा व्हॅल्यू चेक करा. -1 तर येणार नाही. -1 जर ठेवलं तर 4 नाही. 7 का किती वेळेला बघणार 7 × 7 7 × 14 14 × 4 18 बरोबर येते 7 ठेवता. y बरोबर 7 ठेवा. सांगा मग 4 + 2 × 7/3 7 × 7 7 × 14 14 × 4 18 18/3 सांगा. 37 18 म्हणजे काय y बरोबर जर तुम्ही 7 ठेवला किती बेटा झाले ना ऑलरेडी 3 काढला पॉईंट वाटतं ना. कुठं येतं का इथं का इथं ना इथे हे ठेवायचं का y बरोबर 7 जर ठेवलो 7 ना x ची किंमत काय येणार आहे 6. आता कोऑर्डिनेट काढून बघून घ्या बरं का बाजूला घ्या लवकर बघू येते का पॉईंट. इकडे दोन्ही घ्या चला पहिला पॉईंट सांगा. किती पहिला 1 म्हणजे याच्यावर येते बरोबर आहे. एक तर 0 1,0. दुसरा पॉईंट सांगा हा 4 आणि काय बेटा 1 4,1. नेक्स्ट सांगा -2,-1 त्याच्यात येते -2,1. हा झाला -2 x वर आणि हा काय y वर -2,1 -2, बघा लाईन तयार झाली का. अशी लाईन तयार होते. दुसरी लाईन सांगा. त्या लाईनचं नाव सांगा काय लाईन इक्वेशन सांगा. 2x - x बरोबर पहिला का 2,1 हा 2x वर आणि हा 2,1 व्हेरी गुड. नेक्स्ट 6,7 हा 6x वर हा इथं 7 6,7. नेक्स्ट
4,4 आता 4,4 झाली का तयार नाही सरळ झालेलं आहे ठीक आहे सांगा इक्वेशन सांगा इक्वल टू 3x अब एक जण सांगा नीट सांगा मूळ इक्वेशन सांगा मूळ बरं का 3x प्लस 4 असं आहे का पक्क ठीक आहे असं नसतं असंच आहे त्या कोणत्या गणिता पहिल्या का दुसरा आहे दुसरा किती एकूण गणित त्याच्यात बघा 5 सांगा तिसरं सांगा 5x is equal to plus is equal to 0 इकडे सांगा प्लस बाकी क्या है 5x बाकी क्या है 30y इकडला मायनस इकडे तो काय होते एवढं सांगा काय होते रे प्लस होते y बरोबर काय आलं सांगा सर 5x प्लस 30 डिवाइडेड बाय काय आलं बेटा सांगा 6 काय आलं बेटा 6 इथे 6 त्याला जर असं जर कॉम्प्लिकेटेड वाटलं तर मी काय करतो x ला घेतो सेम आताच्या समजा बघा 5x सांगा हा प्लस तिकडे काय होतो मायनस हा मायनस तिकडे काय होतो बेटा प्लस x बरोबर काय ते सांगा सर -30 प्लस 6y डिवाइडेड बाय काय तरी बेटा 5 डिवाइडेड बाय काय तर 5 असं पण करता येतं आणि तुम्हाला तसं नाही वाटलं तर डायरेक्ट याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही करता येते तुम्हाला समजा इथे x किंमत 1 ठेवलं तर काय तर 30 5 35 येणार नाही x किंमत 2 ठेवा 10 येणार नाही y किंमत ठेवा 1 y किंमत जर 1 ठेवलो तर त्या ठिकाणी काय ते 24 नाही येणार ठीक आहे त्याला तर एकतर आपल्याला काय करावं लागेल डिवायडेशन करावं लागेल तर एकदा काय करा बघा बरं काय एकदा चेक करा खूप एकदा ते देऊ मग त्याला काय प्रॉब्लेम माहिती का हुडकत कसं लागतं रे कोणतं लावायचं काय काय करायचं तुला चला तुम्हाला सांगतो कोऑर्डिनेट घेता का तुम्ही ट्राय करायचा सेम करा डायरेक्ट तुम्ही x बरोबर करा x बरोबर काय सांगा 6y याला असं बी लिहिता आपल्याला काय करता येते 6y -30 भागिले 5 असं बी करता येते चला पॉइंट घ्या तुमच्या मनावर घ्या एकदा काय करा 0 घ्या एकदा 5 घ्या आणि एकदा 10 घ्या जे मोठं होतं रे 0 घ्या 5 आणि 10 घ्या 0 घ्या 5 आणि 10 घ्या 0 5 10 घ्या 0 5 10 घ्या पहिला किती घ्यायचा रे बेटा सांगा बरं का y is equal to 0 ना -30 हे किती येते 0 भागिले 5 सांगा किती येते -30 नेक्स्ट बघा y बरोबर जर 1 ठेवला काय होणार नाही y बरोबर 5 ठेवा सांगा y बरोबर किती ठेवा सांगा रे बेटा 5 किती ते सांगा 30 मधून 30 गेलं परत किती येते 0 परत बघा y बरोबर
10 ठेवतो बेटा, हे -30 प्लस 6 गुणिले 10 किती होते बेटा 60 भागिले 5 ही एक्सची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. सांगा मग 30 भागिले 5 काय ते का 6. y बरोबर जर 10 ठेवलं तर याची व्हॅल्यू काय आहे बेटा 6. 6,10 6,10 ते गेलं फक्त उडकत बसवं लागतं. जरा लॉजिक लावायचं बेटा, जरा बघायचं त्याच्या कोण भाग जाते कुणाला जाते, भाग जाईल अशा पद्धतीने करायचं. करा बरं का लवकर. झालं का रे पहिलं तयार? ए बेटा पहिलं झालं का बाळांनो? चला सेकंड सांगता का मला आता तुम्ही कोऑर्डिनेट लिहून घ्या. पहिला घेतलो का कोऑर्डिनेट घ्या. तर इक्वेशन सांगा रे मला दुसरा काय सांगा. 5x प्लस 4y माइनस तिकडे तो काय होतं रे प्लस 5x इक्वल टू 20 हा प्लस 4y तिकडे तो काय होतो -4y. x बरोबर काय ते सांगा. तर 20 - 4y भागिले काय होतो बेटा 5 येतो काय ना सर येतो सर येतो ना. आता या ठिकाणी काय होतं बेटा y च्या ठिकाणी 0 ठेवा. वायच्या ठिकाणी किती ठेवला सांगा तुम्हीच मला. तर 0 ठेवला. सांगा मग x बरोबर 20 हे काय ते 0 भागिले किती 5 सांगा मग 5. व्हेरी गुड. नेक्स्ट सांगा y बरोबर लॉजिक लावा लॉजिक लावा कुठं लॉजिक लावा. पट्टीमध्ये गेल्याशिवाय 5 भाग जाणार नाही तर कळलं तुम्हाला. एक तर 5 करावं लागेल नाही तर 10 डोकं लावायचं. सांगा 5 करू सांगा सांगा बेटा x बरोबर 20 4 × 5 भागिले 5 20 मधून 20 गेले भागिले 5 किती आला 0 किती आला बेटा 0. y बरोबर जर मी 5 ठेवलो तर x किंमत काय आला बेटा 0. नेक्स्ट y बरोबर काय करू तर आपण 10 ठेवू किंवा 10 त्यात -5 ठेवा कोणतंही ठेवा कोणतं टू तुमच्या मनाला कोणतं टू 10 ठेवू का. चला सांगा x बरोबर 20 - 4 × 10 भागिले 5 बोला पुढे पटपट बोला. 20 मधून किती गेले बेटा 40 भागिले किती 5 -20 भागिले 5 सांगा -4. जर मी y ची किंमत इथं 5 ठेवलं तरी किती झालं तरी पहिला 4 ना. आता मी काय केलं सांगा बरं का. सर y ची किंमत किती घेतला. सर तुम्ही y ची किंमत 10 घेतला तर x ची किंमत किती आला बेटा सांग बरं का. सर -4 इकडे काय आले सांगा 0,5. चला दोन्ही बॉक्स सांगा मला. दोन्ही बॉक्स घ्या. ते कोऑर्डिनेट पाहिजे आपल्याला. कोऑर्डिनेट घ्या. कोऑर्डिनेट्स वी रिक्वायर द कोऑर्डिनेट्स
खराब म्हणून आला तर आला ठीक आहे, नंतर परत एकदा ट्राय करू. ते झालं रे. चला पहिल्या गटाचं सांगा. हा भाई रे बेटा पहिलं -6,0 -6 म्हणजे पहिल्यावर येतो ना एक्स वर. -6, -0 -6, नेक्स्ट 0, प्लस आहे का मायनस आहे? मायनस असेल. ठीक आहे. 0, पहिला काय 0 आणि दुसरा काय बेटा 5. करेक्ट आहे का? 0, 5. दुसरा सांग 6 आणि काय बेटा इथे 10. म्हणजे समजा इथं वाढवून गेला हे 9 आणि इथे काय बेटा 10. 6 आणि इथं काय येतं बेटा 10. म्हणजे इथं पॉईंट ठीक आहे. स्लाइड सांगा लाईनचं नाव सांगा. -5x इक्वल टू प्लस करेक्ट है इक्वल टू 0 ना. दूसरी लाइन सांगा. चला पॉइंट सांगा. 4,0 4,0 4,0 नेक्स्ट 0 आहे. 0,5 0,5 काय ते 0,5 नेक्स्ट माइनस ते -4 कॉमा किती बेटा 10 का वेट झालं -4,8 नेक्स्ट झाले का.